सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शंकर बाबांची माधुकरी उपक्रमाला 3 वर्षे पूर्ण। श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या शंकर बाबांची माधुकरी या विद्यार्थी हिताच्या उपक्रमाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रथम केंद्राला 1 जुलै 2026 रोजी 3 वर्षे पूर्ण झाली। वर्धापन दिनानिमित्त कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, अभिनेते प्रवीण तरडे, राजेश पांडे तसेच ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र वाईकर आणि प्रताप भोसले यांनी विद्यार्थ्यांना खिचडी प्रसादाचे वाटप करून उपक्रमात सहभाग घेतला। यावेळी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी विद्यार्थ्यांसाठी सातत्याने राबवण्यात येणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत ट्रस्टचे आभार मानले। अभिनेते प्रवीण तरडे यांनीही विद्यार्थी जीवनातील वसतिगृहातील स्वतःचे अनुभव सांगत अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली। देऊळबंद चित्रपटातील स्वामी समर्थ हे शंकर महाराजांचे गुरु असल्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना खिचडी प्रसादाच्या माध्यमातून आशीर्वाद लाभत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। या केंद्रातून दररोज सुमारे 3000 विद्यार्थी खिचडी प्रसादाचा लाभ घेत आहेत। विश्वस्त सुरेंद्र वाईकर यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वीपणे सुरू असल्याचे सांगत सर्व सेवेकरी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले। ही खूप सुंदर संकल्पना आहे की पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुणे विद्यापीठातीलच विद्यार्थ्यांसाठी जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शंकर महाराज मठाच्या वतीनं शिधा वाटप केला जातो किंवा माधुकरी दिली जाते। किती सुंदर संकल्पना आहे की शंकर बाबांची माधुकरी। कारण मी स्वतः पुणे विद्यापीठात पुणे शहरात हॉस्टेलाइज होतो। 7-8 वर्ष माझी मेस होती। तर म्हणजे माझ्या काळात जर हे असतं तर मला किती आनंद झाला असता। ही इतकी सुंदर संकल्पना आहे की ही तुम्हाला माधुकरी मिळते। कित्येक विद्यार्थ्यांना काय होतं माहिती आहे का की मेसच्या डब्याच्या याचासुद्धा प्रॉब्लेम असतो। अशावेळी जर ते पैसे वाचले तर त्यातून पुस्तकं घेणं असेल, लायब्ररी असेल किंवा अजून कुठलं क्लासची एखादा चांगला क्लास लावणे असेल, या गोष्टी होतात। त्यामुळं मी शंकर बाबा महाराजांच्या मठाचे आभार मानतो की इतकी सुंदर संकल्पना राबवली। मी स्वतः आत्ता तो प्रसाद खाल्ला। अरे काय सुंदर टेस्ट आहे माहिती आहे का। म्हणजे मी नाही म्हणता 3 वेळा घेतला तो। म्हणजे इतकी सुंदर चव आहे त्याची। आणि आज 3रं वर्ष आहे। माझ्या मते रोज 3 ते 3.5 हजार विद्यार्थी हा प्रसाद घेतात। तर याच्या इतकं सुंदर पुण्य नाही, याच्या इतकी सुंदर विद्यार्थ्यांना मदत नाही। त्यामुळं हा उपक्रम जोपर्यंत पुणे विद्यापीठ आहे तोपर्यंत चालत राहावा। कारण कितीही वर्ष झालं तरी शंकर महाराजांचा जो मठ आहे ती मंडळी काही थकणार नाहीत। कारण त्यांना द्यायचंच आहे, ती वृत्तीच देण्याची आहे। त्यामुळं ती देण्याची वृत्तीच कायम त्यांना देण्यास भाग पाडणार। आणि असे अनेक पिढ्या बदलत जातील पण अनेक हजारो विद्यार्थी इथं येऊन तो प्रसाद घेत राहणार। 3000चे उद्या 30,000 झाले तरी महाराजांचा मठ काही थकणार नाही। कारण त्यांना द्यायचंच आहे। हा महाराजांचा प्रसाद आहे। त्यामुळं या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा, अगदी मनपूर्वक शुभेच्छा। सर आपला चित्रपट भाविक भक्तांना काय स्वतः शंकर महाराज आहेत त्या सिनेमात शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी उचललेलं मोठं पाऊल येते। आणि त्या सिनेमाने आता 100 कोटी पूर्ण केले कालच। खरं तर कुठलाही चॅनल नाही, कुठलाही मोठा कॉर्पोरेट कंपनी नाही, हजारो लोकांची मार्केटिंगची टीम नाही, सेलिब्रिटी नाही मोठमोठे, आणि स्वामींवरचा सिनेमा होता तो। आणि आपोआप मला अनेक पत्रकार म्हणतात की कुठलाही चॅनल नाही, कुठली कॉर्पोरेट कंपनी नाही आणि पिक्चर इथपर्यंत गेला। मी म्हटलं अहो ह्यांचं काय घेऊन बसला। माझ्या सिनेमाच्या मागं स्वामी समर्थ होते, जे शंकर महाराज ज्यांना गुरु मानतात ते माझ्या पाठीशी होते। तर सिनेमा 100 कोटी काय अजून 1000 कोटीवर जाईल। त्यामुळं तो सिनेमा मोठा होणार, खूप मोठा चालणार। ज्यांनी पाहिला नाही त्यांनी बघून घ्या, अजूनही थिएटरला आहे तो। शंकर आज
सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टचा जो शंकर बाबा माधुकरी हा उपक्रम आहे, त्या उपक्रमामधलं पहिलं जे केंद्र होतं ते पुणे युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये रिफॅक्टरी युनिटमध्ये होतं आणि त्या पहिल्या केंद्राला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. अत्यंत अभिमान वाटतो आणि मुलांबद्दलसुद्धा अत्यंत खूप कौतुक वाटतं की मुलं सातत्याने इथं आले, मुलांनी प्रतिसाद दिला म्हणून हा उपक्रमाचं सातत्य टिकलं. त्यामुळं आज इथं वेगवेगळ्या संस्थांमधली वेगवेगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधली मुलंसुद्धा लांबून लांबून डेक्कन जिमखाना, कर्वे रोड ह्या परिसरामधनं केवळ शंकर महाराजांची खिचडी खाण्यासाठी इथं येतात आणि ते खूप आनंदित होतात. त्यामुळं आम्हाला अत्यंत भरून येतं की यापुढेसुद्धा हा उपक्रम असाच अमर होईल आणि सातत्य याचं टिकून राहील. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये अजून 2 ठिकाणी आपण असं केंद्र चालवतो. त्याच्यामध्ये भाऊ रंगारी म्हणून कसबा पेठेमध्ये आहे आणि नवी पेठेमध्ये संभाजी विद्यालय म्हणून आहे 17 नंबर शाळा, तिथंसुद्धा हा असा उपक्रम चालवला जातो. त्यामुळं मुलांनी जास्तीत जास्त या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि ह्या उपक्रमाचं सातत्य टिकवण्याकरता सतत मुलांनी ह्या उपक्रमामध्ये यावं असं मी सगळ्या मुलांना आवाहन करतो. नमस्कार, मी शिवा बारळे, मूळचा लातूरचा आहे. पुणे विद्यापीठात मागच्या 2-3 वर्षापासून विद्यापीठात शिक्षण घेतोय. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफॅक्टरीच्या शेजारी, जिथं मागच्या 3 वर्षापासून अविरतपणे विद्यार्थ्यांना शंकर महाराजांची माधुकरी वाटप केली जाते. मागच्या 3 वर्षापासून ही सेवा किंवा हा प्रसाद रोज नित्यनियमानं सुरू आहे. या मठातले सेवेकरी असतील, या मठाचे विश्वस्त असतील, या लोकांनी या ठिकाणी अनेक दिवस मेहनत घेऊन असा उपक्रम राबवला आहे. आणि या विद्यापीठात महाराष्ट्रातून अनेक खेड्यापाड्यातून वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी येतात. इथला विद्यार्थी हा आर्थिकदृष्ट्या गरीब असतो, परंतु त्या विद्यार्थ्यांना एक वेळचं जेवणाची सोय या शंकर महाराज मठातर्फे झाली आहे. त्याबद्दल आम्ही सगळे विद्यापीठातले विद्यार्थी मिळून या मठाचं आणि या विश्वस्तांचं, या सेवेकरांचं खूप खूप अभिनंदन करतो. रोज जवळपास 3 ते 3,500 4,000 विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी इथे येऊन लाभ घेतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणताही म्हणजे असं महाराष्ट्रात पहिलंच मी तर हा उपक्रम बघतोय की या पुणे विद्यापीठात होतोय आणि पुण्यात पण 2-3 ठिकाणी चालू आहे. पण पुणे विद्यापीठात एवढे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खात आहेत, ही आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. आणि या खिचडीच्या माध्यमातून, या मठाच्या माध्यमातून, या सेवेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी हे अधिकारी झालेत, कोणी प्राध्यापक झाले, कोण वेगवेगळ्या स्तरावर गेले. आज कित्येक लोक इथं उपस्थित नसतील, परंतु ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस शंकर महाराज मठाच्या खिचडीचा, या प्रसादाचा उल्लेख 100% अग्रेसर 100% करतात की ही खूप आम्हाला लाभदायी गोष्ट ठरली. आमचं खूप मोठं आर्थिकदृष्ट्या आम्हाला त्याचा फायदा मिळाला, त्यातलं जेवण मिळालं. आणि खिचडी ही खूप अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट अशी खिचडी आहे. सगळी आपला जे शरीराला आवश्यक आहे अशा पद्धतीची खिचडी आहे. त्यामुळं आम्ही विद्यापीठातील विद्यार्थी म्हणून या उपक्रमाचं खूप खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो. आज या विद्यापीठात 3रा वर्धापन दिन म्हणजे या खिचडीला सुरू होऊन 3 वर्ष झाली. म्हणजे जवळपास 3 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी असतो. तर 3 वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या, अनेक संकट आले, अनेक सामने आले, परंतु या मठाचे लोक कोणत्याही अडचणींना न घाबरता, न संकटांना डगमगता खूप चांगल्या पद्धतीनं हे उपक्रम सुरू आहे. त्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो.